Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. एक मराठा जरांगे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहणार घाटपट्टी, तालुका वाशी, धाराशिव जिल्हा। मी इथून काल सोलापूरला आलो होतो, तिथं पण बाईक केली होती आणि मी त्या रॅली करून इथं सांगलीमध्ये आलेलो आहे। याचं पण रॅली करणार आहे। तरी मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपल्याला आरक्षणाची गरज आहे। आणि काल परवा एक राजकीय आणि त्यानं असं केलं होतं की मराठ्याला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं। त्याला आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये एका हॉटेलमध्ये डांबून ठेवलं होतं। चोहू बाजूने आम्ही उभा राहिलो होतो आणि एका हॉटेलवरून गच्चीवरून आम्हाला माफीची याचना करत होता, सोडा म्हणत होता। आणि आता मी आपल्याला एक सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये, अखंड काळामध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाही लिहिलेली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, छत्रपती शिवाजी महाराजांची लोकशाही ही लिहिलेली बघितलेली आहे। ऐकलेलं स्वराज्याचं धोरण ह्याच्यावर लोकशाही लिहिलेली आहे। म्हणून आता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीतून आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हुशार होते। त्यांनी आपले आरक्षण, आपली बांधून ठेवलेली तिजोरी ही आपल्यासाठी ठेवली होती। परंतु 1994 साल हे अतिशय बेकार आणि घातक जन्मलं आणि त्याच वेळेला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो होता तो नालायक होता। त्यांनी आपलं आरक्षण ओबीसीच्या सर्व घटकाला वाटून टाकलं आणि आता आपल्याला जेवायची वेळ झाली तर ओबीसीचे घटक जे सांगतात की आम्हाला तुमच्याकडे स्वयंपाक नाही, परंतु आता आपल्याला त्यांच्याच स्वयंपाकातला आपला स्वयंपाक, हक्काचा स्वयंपाक, आपण केलेला स्वयंपाक हे घ्यायचा आहे। माझ्या सेनापती हे सांगितलेलं आहे, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा कुणबी नोंदी आहेत आणि माझ्या निजामाच्या काळात सुद्धा निजामाने सुद्धा आम्हाला आरक्षण दिलं होतं। स्वातंत्र्याच्या पूर्वीचं आधी आरक्षण आहे। म्हणून मी सांगतो की माझ्या सेनापतीच्या मागे चला, मराठ्यांनो जागे व्हा आणि आता एकजुटीनं पक्षाच्या घोंगडी फेकून द्या आणि आपली एकजुटीची ताकद घ्या। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। एक मराठा, मराठा, मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।